प्रणिती शिंदेंनी आपल्यावर आज टीका केलेली आहे. आपण ज्या पद्धतीनं काल त्यांच्यावरती बोललेला होता, ते म्हणतात की मी जे पत्र लिहिलं ते काँग्रेस जनांसाठी लिहिलं होतं आणि जयाभाऊ हे स्वतः पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आहेत, त्यामुळे त्यांनी ते वाचलेलं असावं. मी काँग्रेसशी होतो हे सांगण्यासाठी त्यांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. त्यामुळं मी एवढंच सांगितलं की प्रणितीताईंनी आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी मोठी केलेली काँग्रेस संपवण्याचं काम केलं. आयुष्यभर कष्ट करून शिंदे साहेबांनी जे कार्यकर्ते मोठे केले, जपले, सोबत घेतले, त्या कार्यकर्त्यांचं वाटोळं करण्याचं काम केलं. ज्यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांची गरज होती तेव्हा त्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं. निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी त्या लोकांच्या पाठीशी उभं राहिल्या नाही. त्यामुळे परिस्थिती अशी झाली की 2 नगरसेवक आल्यावर सुद्धा त्यांना त्याचं समाधान वाटतंय आणि 87 नगरसेवक आलेल्या भारतीय जनता पक्षावर टीका करण्याचं काम त्या करतात. त्यामुळे मी बोललो तर त्यांना लागायचं काही कारणच नाही. कारण आपण बघितलं असेल की एवढा मोठा पराभव झाल्यावर सुद्धा मोठ्या मनाने स्वीकारायला पाहिजे. यापेक्षा वेगळं माझं काय मत आहे. आमदार केले गिरे तुम्ही टांग उपर अशा पद्धतीने की त्यांना कुठेतरी लागलेले आहे, ते खालच्या पद्धतीने टीका असं देखील एक सुरू म्हणतंय. काय त्याला नाही, त्यांनी पालकमंत्र्यांनी पैसे वाटले, पालकमंत्री गल्लीबोळातनं फिरले, पालकमंत्र्यांच्या बद्दल खूप सन्मानानं त्या बोललेल्या आहेत. त्यामुळे माझं वाक्य लागण्यासारखंच आहे. त्यांना आपण दुसऱ्याचा सन्मान करा, आपलाही सन्मान करतील. भाऊ, जयकुमार गोरे जे आहेत ते आम्हाला धमकी देऊ नये. मी राजन पाटलाला घाबरलो नाही, जयकुमार गोरेलाही घाबरणार नाही असं आमदार राजू खरे म्हणतात. हो नाही, मी त्यांना ओळखत नाही. एक मिनिट.